काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करते. ज्योतिषांनी स्पष्टच आईवडिलांना सांगितलं या मुलांची पत्रिका अजिबात जुळत नाही, एकच गुण जुळतोय. ती आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ पाहणारी, तो मनस्वी आनंदी, ती धुवादार पावसासारखी कोसळणारी, हा शांत संयत प्रवाही नदीसारखा वाहणारा, ती अवखळ बडबडणारी सातत्याने हसणारी, तो फक्त स्मितहास्य करणारा, ती गर्भश्रीमंत, हा मनाचा श्रीमंत. आता एकच गुण त्यांचा इतका छान जुळत होता, तो म्हणजे दोघांचेही हात नवनिर्मितीमध्ये घडलेले, सातत्याने काहीतरी नवीन नवीन घडवणारे. मातीमध्ये बीज पेरून संस्कारांचं खतं पाणी घालणारी ती, तर उगवलेल्या रोपट्याला सालंकृत करणारा तो, ती मातृत्वाचं वरदान देणारी आणि त्या वरदानाला सोन्या चांदीचं दालन खुलं करणारा तो. अशी ही आगळी वेगळी जगावेगळी प्रेमाची गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीतला तो म्हणजे आमचे हे आहेत पालशेतकर ज्वेलर्सचे प्रदीप पालशेतकर, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर. त्यांचं आपण स्वागत करूया. नंदिता, प्रदीपजी, मनपूर्वक स्वागत करते. या महाराष्ट्राचे रसिक तुमची वाट पाहत आहेत आणि समस्त महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांकडून तुमचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेमाच्या आगळ्या वेगळ्या गोष्टीतल्या गमती जमती ऐकायच्यात तर तुम्ही स्थानापन्न व्हा. या प्रदीपजी. प्रदीपजी, नंदिता अनेक कार्यक्रमांमध्ये आम्हाला भेटलेली आहे, पण तुम्ही आज पहिल्यांदा आलेले आहात, तर खरे तुम्ही जावई आहात आमचे, त्यामुळे जावई बापूंचं मनपूर्वक स्वागत करते. प्रदीपजी, या प्रेमाच्या गोष्टीला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाच्या 38 वर्ष झाली. 30. प्रथम तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करते की पालशेतकर जी तुमची पिढी आहे 50 वर्ष झालेली आहे. आधुनिकता, परंपरा आणि सगळं तुम्ही त्यामध्ये जपलेलं आहे आणि हा सगळा वारसा पुढे नेत आहेत. मनपूर्वक अभिनंदन. तर नंदिता, तुझ्याबद्दल मी काय बोलणार. मातृत्व म्हणजे काय, ज्यांना समजत नाही, उमगत नाही, होऊ पाहत नाही, अशांना मातृत्व वरदान करणारी तू, खरंच तू एक देवीचं रूप आहेस असं म्हटलं तरी चालेल. तुझंही मनपूर्वक अभिनंदन, स्वागत आणि मनपूर्वक शुभेच्छा. हे रत्न नंतर काय, हे रत्न म्हणूया, हिरा म्हणूया, लखलखता आमचा, पाचू म्हणूया, कुठे सापडलंय? हिरात बोलला पाहिजे, पाचूपेक्षा हिरा बोललेला हिरा ना, कारण मी हिऱ्यामध्ये आहे त्यामुळे मला हिरात बोलला पाहिजे. नंदिता, कधी म्हटलं नसेल असे तू हिऱ्यासारखी आहे सगळे, आणि असं म्हटलं की काही द्यायला नको. तुला थँक्यू म्हणलं पाहिजे. नाही, त्याच्या पाठीमागे छुप काय माहितीये ना, म्हणजे द्यायला नको ना, हिरा तूच हिरा आहेस. एक बरं बोललात. हा ना प्रदीप, आज आम्ही तुमच्या बाजूने. प्रदीप, काय पहिली भेट कशी झाली, म्हणजे काय? पहिली भेट म्हणजे हिरापन्नामध्ये मी राहत होतो, तर हिरापन्नामध्ये जेवढे प्रोग्राम व्हायचे ते सर्व मी स्वतः करायचा. ऑर्गनायझर बिल्डिंग मधले. त्यामुळे नवरात्रीचा प्रोग्राम होता, त्यावेळेला नंदिता आणि तिची मैत्रीण आले होते, तर ती माझ्याकडे पास मागत होती, कारण मी काउंटरवर मीच होतो, कारण मी ऑर्गनायझर म्हटल्यामुळे. त्यामुळे ती आणि बोलली की आता ती म्हणून आता एवढी सुंदर मुलगी, आता हिच्याकडनं कसे पैसे मागायचे. पण म्हणजे त्याला आपण हिला जरा हेल्प पण करूया आणि आपण चान्स पण मारूया. किती रुपयाचा होता पास? त्या 50 रुपयात मी पटली रे, पटली. 50 रुपयात पटली. आता भोगतोय ते सर्व. ते आनंदाने, प्रेमाने. पण त्यांचं लॉस झालं असेल त्या वर्षी. गॉड नोस किती सुंदर मुलींना पासच दिले. नाही, सर्वांना नाही. बघितलं, एवढा विश्वास ठेव. नंदिता एकदम पॉझिटिव्ह आहे तुमच्याबद्दल.
नंदिता, तुला पहिल्यांदा पास मागायला गेलीस तेव्हा काय वाटलं ह्यांच्याकडे बघून, का काय नुसतं ऑर्गनायझर? यु नो, ही हॅड व्हेरी ब्रॉड शोल्डर्स असे अगदी. सो आय वॉज रिअली I liked him, you know, that पहिल्याच दृष्टीला की ऍक्च्युली शोल्डर्सवर मी गेले. पण नाही, यु नो, ही लुक्ड लाईक अ व्हेरी डिसेंट पर्सन, यु नो, व्हेरी रिस्पेक्टफुल, अगदी आदराने बोलणार वगैरे, एकदम असा चांगला संस्कृतीत वाढलेला मुलगा असा वाटला. आणि आय थिंक त्याच्यामुळे, त्याच्या वागणुकीमुळे, त्याचं बिहेवियर आणि शिवलरी, यु नो, म्हणजे सगळ्यांना किती रिस्पेक्टफुली ट्रीट करत होता. आय थिंक दॅट अट्रॅक्टेड मी. बरेच जण असं म्हणतील की एका भेटीत तुला एवढं कसं कळलं, पण मला वाटतं डी.वाय. पाटील घराणंच इतकं मोठं आहे की रोजच्या रोज अनेक माणसं भेटत असतात, त्यामुळे अचूक माणसं ओळखण्याची जी कला आहे ती आमच्या नंदिताकडे आहे. मला त्यावेळेला माहित नव्हतं की ही डी.वाय. पाटलांची मुलगी आहे. आय एम जस्ट, म्हणजे सर्वजण येतात त्यामुळे. आणि मुख्य म्हणजे मी मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे, त्यामुळे आमच्या वर्गामध्ये एक पण मुलगी नव्हती, आणि पहिली मुलगी चांगली एवढी सुंदर दिसली, त्यामुळे आज सगळं असं भरभरून बाहेर येते. नवरात्रीमध्येच खरं तर त्या सगळ्या म्हणतात ना, चंडिका, अन्नपूर्णा, लक्ष्मी येतात, सर्व देवीच आहेत. त्यातली ती खरं तर देवी आहे, ती सरस्वतीचं पण रूप आहे आणि लक्ष्मी आहे. खरंच घरची लक्ष्मी आहे. नंदिता, तू ठरवलं होतंस डॉक्टर व्हायचं? लहानपणापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं. यु नो, मी ठरवलं होतं की मला मेडिकलमध्ये जायचंय, आणि तेव्हा वडिलांचे कॉलेजेस देखील नव्हते. त्यामुळे वडील बोलले की ठीक आहे, तू बघ, यु नो, ह्याच्यामध्ये मिळाली तर व्हेरी गुड, यु नो, म्हणजे काय म्हणतात कॉलेजमध्ये, नाही, तुझ्या गव्हर्नमेंटमध्ये, कारण तेव्हा मेडिकल कॉलेजेस प्रायव्हेट वगैरे. खूप हुशार होतीस? हो, पहिल्यापासून हुशारच, गुणी. पण नॉटी पण होते. म्हणजे आमच्या शाळेत तू जर टीचरला विचारलं तर नेहमी मला खुर्चीवर उभं केलेलं असायचं, भिंतीकडे तोंड करून, कारण फार बोलायचे. तुझं डिस्क्रिप्शन इतकं सुंदर होतं, पण खरंच ते खरं आहे की जास्ती बोलते. त्यामुळे मला पनिशमेंट नेहमी दर पिरियडमध्ये असायची की बोलू नका, कमी बोला वगैरे. पण आय वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर, आणि मेरिटमध्ये मिळाली तरच मी डॉक्टर झाली असते. कारण तेव्हा फक्त मला वाटतं मणिपाल होतं जिथे ऍडमिशन मिळू शकत होते. मग मी मेडिकलला गेले, आणि मी ना कॅम्पेनिंगला जायचे माझ्या वडिलांच्या इलेक्शनसाठी, पन्हाळा, कसबा, बावडा वगैरे. तर तिथे स्त्रियांना बघून, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून मला असं नेहमी वाटायचं की आय मस्ट वर्क फॉर विमेन. तर त्यामुळे मी गायनकॉलॉजी हा सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यात स्पेशलाइज झाले की बायकांसाठी, बायकांच्या हेल्थवर मला काम करायचंय. ठरलेलंच होतं ते सगळं. येस. किती छान ना. ॲथलेटिक पण आहे. ॲथलेटिक पण आहे ती. हो, मी स्पोर्ट्स गर्ल ऑफ द इयर होते. वाटत नाही. आहार विहार याचं सगळं सुंदर मिश्रण जे आहे ते आमची नंदिता आहे. आम्हाला केळ्याचं शिखरण आई भरवायची, म्हणजे मी केळ्याच्या शिखरणावर वाढलेली आहे. नॉट बॅड. शुद्ध सात्विक. प्रदीपजी, हे तुमचं जी पेढी वगैरे आहे ते मला मान्य आहे, पण स्पीड तुम्हाला खूप आवडतो, आणि गाड्यामधून भर जाण्या, स्पोर्ट्स कारची तुम्हाला खूप हे काय अगदी वेगळंच आहे सगळं. नाही, मला दुसरे कुठल्या हॉबी नाही आहेत, फक्त ड्रायव्हिंग मला भयंकर खूप आवडतं. लहानपणापासून मी ड्रायव्हिंग करायचं. आणि नंतर मी माझ्या मित्राबरोबर मी एकदा रॅलीला गेलो होतो, कार रॅलीला. तेव्हा मला वाटलं की आपण स्वतःची पण गाडी आपण बनवूया आणि आपण पार्ट घेऊया. त्यामुळे मी स्वतःहून गाडी बनवली. नंतर मी स्वतः पार्ट केलं. 92 मध्ये पहिल्यांदा फर्स्ट रॅली केली, जेव्हा रायट्स चालले होते मुंबईत. अरे बापरे. हा हा हा. त्यावेळेला माझी फर्स्ट रॅली होती. बरं प्रदीप, नंदिता, मला असं विचारायचं की झालं, चला पास काढला, मग 9 दिवस होऊन गेले, पुढे काय? मग पुढे कहाणी अशी पुढे पुढे कशी गेली प्रेमाची गोष्ट पुढे? मी 12वीत होते, त्यामुळे मी अरे बापरे, बालविवाहाला बंदी आहे आपल्याकडे. बालविवाह आता तेवढा राहिला नाही. 12वीत होतीस तू? हो. तर मी
अजिबात भेटले नाही. मी तेवढं ते परमिशन घेतलेली की मी नवरात्रीला जाऊ शकते, कारण मी काय पिक्चर नव्हते पाहिलेले, कुठे गेले नव्हते. तर आईनी आपलं सोडलं, जाऊन देत की वर्षभर फार अभ्यास करते वगैरे. मग त्याच्यानंतर परत माझं चालू झालं. नवरात्र काय 9 दिवसाचं, मग माझा अभ्यास वगैरे. तर मी याला भेटले नव्हते. माझी परीक्षा संपल्यानंतर आमची पहिली भेटघाट झाली. कशी? म्हणजे वी हॅड अ डेट. म्हणजे तिची पण परीक्षा चालली होती, माझी पण परीक्षा होती. दोघंही आम्ही 12वीलाच होतो त्यावेळेला. त्यामुळे पण काहीतरी भेटूया म्हणून तरी काहीतरी फोन झाला असेल. फोन तसे व्हायचे, बोलत होतो पण नो पर्सनली भेटत नव्हतो. आय डोंट हॅव टाइम ऑल्सो ना. काय बोलायचं पण फोनवर? बापरे, 1-2 3 तास बोलायचं. काय बोलायचं आता माझं लक्षात नाही, पण बोलायचं. आणि आता प्रेमाचा टाइम असतो तेव्हा वेगळं असतं, आणि आता टाइम वेगळा. म्हणजे त्या ह्याच्यानंतर तुम्ही प्रेमात पडलेलेच होतात. म्हणजे वी बिकेम फ्रेंड्स. पण तुझं हे सगळं अभ्यास चालू होता आणि लग्नाचा निर्णय कसा घेतला? घरी सांगितलं? मग 2 वर्ष नव्हतं. 2 वर्षानंतर मग माझं ऑपरेशन होतं. तेव्हा ऑपरेशनच्या वेळेस ती ऑपरेशन थिएटरमध्ये आली होती. तेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांना कळलं. आणि काय फुल फॅमिलीमध्ये कळलं, कुचकुच हिस्ती. पण तिच्या घरी माहित नव्हतं काही. नंदिता काय? माझ्या घरी अजिबात माहित नव्हतं. इनफॅक्ट जे मध्यस्थ वगैरे पाठवलेले ते माझ्या वडिलांना घाबरून परत गेले. मग शेवटी प्रदीपचे वडील दादा पालशेतकर स्वतः माझ्या दादा DY पाटीलांना भेटायला आले. एक दादा दुसऱ्या दादाला भेटायला गेला. पण 5 वर्षानंतर. हो, माझं MBBS संपल्यानंतर. आम्ही सर्व स्टडी पूर्ण केल्यानंतर. हो, बरोबर. मग काय तुला माहितीये ह्याला MBBS, मुन्नाभाई MBBS ची डिग्री आहे 201. हो, कारण आमचे 25 वर्ष झाले एक नॉट MBBS ग्रुपचे. तेव्हा ह्यांनी हा सगळ्यांना ओळखतो ना, तर मी बिझी होते, तर ह्यांनी मदत केली सगळ्यांना. तर ते रियुनियन मध्ये ह्याला डिग्री दिली, 201 नंबर, रोल नंबर. वा 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 वा. म्हणून मी म्हणते त्याला नेहमी स्थितप्रज्ञ हिमालयासारखा आहे तो, सगळं झेलू पाहणार आहे. बर, मग दादा भेटले, पुढे झालं लगेच? हो, म्हणजे त्यांना ह्याच्या वडिलांनी सांगितलं, तर या मुलांनी ठरवलंय आपण एकत्र येऊन करूया. त्याच्या अगोदरच्या वडिलांनी सर्व माझी हिस्ट्री काढली होती. नॅचरली मुलगी द्यायची, मुलगी जाणार, ऑब्व्हियसली कोणी पण ते विचारणार. आणि ती खूप मोठं घराणं आहे, आणि आपली मुलगी दुसऱ्या घरी जाताना निश्चितच आई वडील साशंक, त्यातून ती शिकत होती. पण प्रदीप, तुम्ही प्रेमात पडलात. लग्न मग व्यवस्थित सगळ्यांच्या संमतीने झालं. अगदी काही पळून बिळून गेलो नाही. काय हे नाही, म्हणजे काही थ्रिल नाही आहे. तर आमची रेसर कार तयारच होती. आणि अगं, ह्यांनी 9 ट्रॉफीज जिंकल्यात, बोलत नाही. हो, सांगा ना. 9 रॅलीज. 92 to 97 पर्यंत मी रॅली करत होतो. त्यामुळे मी एक पण रॅली विदाऊट ट्रॉफी शिवाय आलेलो नाहीये, आणि एकदा पण माझी गाडी बंद नाही पडली. क्या बात आहे. रॅलीमध्ये वाहनांवर पण असं प्रेम करणारा मला वाटतं पहिला सराफ आहे हा. मला गाडी भयंकर आवडते. अजूनही खूप आवडतं. अजूनही ड्राईव्ह करतो. त्याचा कार बिझनेस असता, जर तो मोठा मुलगा नसता त्याच्या वडिलांचा. डेटिंग सुरू होतं तेव्हा लॉंग ड्राईव्हला वगैरे नेलं की नाही नंदिताला? नाही, त्यावेळेला एवढं लॉंग ड्राईव्ह तर एवढं फॅशन नव्हती त्यावेळेला. आणि सगळं चोरून म्हणजे थोडंसं, म्हणजे कुठे पकडू नये म्हणून, सर्व ठिकाणी पकडू नये म्हणून सांभाळ करून करावं लागेल. आपण ज्यूस सेंटर मधली स्टोरी काय झालं? एकदा आम्ही म्हणजे कॉलेजवरनं JJ मधनं तिला घेऊन आलो. तिला ज्यूस प्यायचा होता म्हणून मी भवन्स कॉलेजच्या इथे आलो. भवन्स कॉलेजच्या इथे आम्ही गाडी पार्क केली, ज्यूस बीस मागवलं सर्व. नंतर आम्ही ज्यूस पित होतो, आणि माझ्या गाडीला पॅरेलल लागून हिच्या वडिलांची गाडी बाजून. तर म्हणजे ते बसले होते, पण ते बोलत होते त्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं. पण मी बघितलंय, म्हणाला चला आता तुम्ही डोकं खाली घ्या, आपण जाऊया इकडनं. तर आमच्या बाजूला लागूनच गाडी उभी होती त्यांची. आवडीनिवडी सगळ्या मुलं आणि वडिलांच्या सारख्या असतात. नंदिता, लग्न झाल्यानंतर ड्रास्टिक चेंज होतो. तू तर शिकत होतीस, पालशेतकर कुटुंब, कसं तू म्हणजे सामावून गेलीस त्या याच्यामध्ये? काय झालं? कारण त्याच्यानंतर तू MD केलंस, मला सांग ना. म्हणजे आय थिंक तो एक मोठा चेंज होता मला. आणि
ह्याच्या घरात म्हणजे मला मुलीसारखंच वाढवलं. तुला एक गंमत म्हणून सांगते. पहिल्याच दिवशी म्हणजे लग्न झालं आणि पहिल्या दिवशी आम्ही गेलो घरी, तर त्याच्या सगळ्या आत्या वगैरे सगळं घर भरलेलं बायकांनी. तर मला एक सुरी दिली आणि भाजी कापायला लावली की बोर झाली बिचारी, काहीतरी करेल ना, सगळ्या काम करत होत्या ना तेव्हा, कुक नव्हतं घरात, माझ्या सासूबाई कुक करायच्या. तर मग सगळ्या बसून, तर ही बिचारी नवी नवरी, मी जी डसडसा रडायला लागली की नव्या नवरीला कामाला लावलं. कामाची तर सवयच नाही. आय नो, म्हणजे अभ्यासाच्या ह्याच्यातून किचनमध्ये कुठे जायचं. तर ह्याची बहीण होती, मग तिने मला सांभाळलं. मग माझ्या आईला फोन लावला, मग माझी मावस बहीण आली. मग म्हटलं बघ ना, मला काम करायला लावतात. पण म्हणजे नंतर मला कळलं की प्रेमाने कामाला बसलं की कंटाळली बिचारी, खोलीत एकटीच बसली आहे म्हणून. माझी बहीण भयंकर तिला सांभाळायची. अरे किती छान. तर आय थिंक इट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि माझ्या सासूबाई फार, आय मीन सासूबाई आणि सासरे मला ड्रेसेस वगैरे आणायच्या युरोपवरून. आणि सासूबाई म्हणजे शी वॉज अ मिक्सचर ऑफ ओल्ड रीती प्लस शी वॉज रेडी टू ऍक्सेप्ट. कारण माझ्यासारखी मुलगी ऍक्सेप्ट करणं पण एक कल्चर शॉक त्यांना पण बसला. पहिल्या दिवशी तिने घेतलं, मला ती तुरीची डाळ दे ग. म्हटलं कुठला रंग, ABCD पासून. पण नाही, शी टॉट मी हाऊ टू मेक फिश, हाऊ टू मेक प्रॉन्स, हाऊ टू मेक चिकन. बट शी वॉज अन अमेझिंग, शी वॉज लाईक अ मदर टू मी. शी रिअली ट्रीटेड मी लाईक अ चाइल्ड. म्हणजे मी प्रेग्नंट असताना मला आठवतं ग्रहण होतं. तर ग्रहण काहीतरी 7 वाजता चालू होणार होतं. तर 5 वाजता फुल स्वाती स्नॅक्स मधनं डब्बा भरून आणला. कारण ही मला आवडत नाही जेवायला भाज्या चपाती वगैरे, आय लाईक ऑल दिस जंक फूड. तर सबंध डब्बा घेऊन मी, माझं रजिस्ट्रार, आम्ही 3 जण असतो ड्युटीवर. म्हणे हे जेवा आत्ता आणि तिला काय करून देऊ नको, तिला आराम करायला लाव. कसला आराम, आम्ही कापतोय, चिरतोय, सगळं केलं त्या दिवशी. इमर्जन्सी होती ना. पण दॅट वॉज हाऊ आय वॉज ब्रॉट अप इन दिस हाऊस. इट वॉज रिअली वंडरफुल. म्हणजे माझ्या वडिलांनी भयंकर तिला सपोर्ट केला आणि लाड पण केले. आई वडिलांनी दोघांनी, इव्हन माझी फुल फॅमिलीने तिला म्हणजे मुलीसारखं तिला हे केलं. आणि एवढा प्रेम देतात ना, म्हणजे घरातून इकडे आल्यावर तिकडे पण लाडाचे, इकडे पण आय वॉज लकी. प्रदीपजी, असं तुमचे मित्र म्हणतात की तुम्ही खूप आधी बोलायचात, पण नंदिता बरोबर लग्न झाल्यावर फक्त कानसेन झालात, फक्त आता ते म्हणजे साहजिक बोलायला नाही पाहिजे. घरी जायचंय, घरी जेवायचं पण आहे. नाही तसं काय नाहीये. ऍक्च्युअली मी आहे टोटली शांत माणूस, म्हणजे शांत स्वभावात आहे. मी जास्त बोलत पण नाही. पाहिजे तेवढं नेमकंच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. जिथे बोलायला पाहिजे आणि जिथे पास द्यायला पाहिजे ना, ते बरोबर त्यांनी काम केलं. टाइम टू टाइम बघून वडिलांनी शिकवलं कसं कुठे आणि कसं व्यवस्थित बोलायचं, नेटकं तोलून बोलून बोलायचं. प्रदीपजी, तुमची पण आता हे पालशेतकर जी पिढी आहे त्याला पण 50 वर्ष झालेली आहे. तुम्ही अलगदपणे त्या पिढीवर विराजमान झाला, तुम्हाला तेच करायचं होतं. 75 वर्ष झाली आहेत ऍक्च्युली. घरामध्ये फॅमिली मी सर्वात मोठा होतो. 1980 मध्ये मला माझ्या वडिलांना जॉन्डिस झाला होता. आणि राहता इतकी जाता अशी परिस्थिती होती त्यावेळेला. तर मला काही दुसरा मार्गच नव्हता, कारण मी सर्वात मोठा आणि त्यावेळेला मी हार्डली 12वी मध्येच होतो. मी 12वी. त्यामुळे मी कॉलेज करून ऑफिस सर्व सांभाळत होतो. प्लस हॉस्पिटलला पण जायचं मी, कारण वडील हॉस्पिटलला ऍडमिट होते. 1 महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते वडील. त्यामुळे सर्व सांभाळून मी याच्यामध्ये हे केलं. इव्हन नंतर भावंड पण माझी बरोबर एकत्र आली. मग मी सर्व एकत्र, आम्ही सर्व भावंड मिळून आम्ही सर्व धंदा चालू केला. माझी भावंडांचं ग्रॅज्युएशन पण झालं, माझं पण ग्रॅज्युएशन झालं. मी कॉलेजमध्ये म्हणजे ऑफिस सांभाळून ग्रॅज्युएशन करत होतो सर्व. नंदिता, मला वाटतं ना, प्रसंग आल्यानंतर माणूस अधिक छान बनतो आणि संस्कार काय आहेत आणि ते कसे पुढे करायचे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी इतक्या यंग एज पासून घेतली, 17व्या वर्षापासून. त्यामुळे ही काही झालं तरी आय नो दॅट ही इज गोइंग टू टेक केअर. यु नो, द सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, आय थिंक ते कल्चर असतं आपल्या घरातनं आपल्याला
आई वडिलांना बघून ते आपल्यात येतं. आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हो, म्हणजे तुम्ही दोघे आलात ना की तू म्हणजे एकदम आनंद खळखळ खळखळ खळखळ, पण ज्या वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम असेल ना तर प्रदीपजींनाच आधी सांगावासा वाटतो. इतकं ते असं ते खूप छान असं व्यक्तिमत्व. सॉलिड माणूस. माणूस पहिलूच पाडतो ना बसून ठंग 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 ठंग. नंदिता, तू फार लवकर आई झालीस बरोबर. तेव्हा तुझी काय मनस्थिती होती? तू MD पण करत होतीस आणि कसा निर्णय घेतलास तू म्हणजे लवकर बाळ करायचा? कारण पुन्हा एक टन बसला असता खरं तर. ॲक्च्युली काय झालं की आमचं लग्न झाल्यावर हा मला बोलला की मी 50 वर्षाचं झाल्यावर मला 25 वर्षाचा तरी मुलगा हवा. कॅन वी ट्राय अर्ली? तर तेव्हा माझ्या सासूबाई होत्या, माझी आई होती. सो आय सेड नो प्रॉब्लेम, मदत आहे. सी, आय थिंक मुलींना फार इम्पॉर्टंट आहे की त्यांना सपोर्ट सिस्टम असावा. तर तेव्हा माझं सपोर्ट सिस्टम फार चांगला होता. सो वी बोथ डिसाइडेड दॅट 2 वर्षातच आपल्याला मला मुलगा झाला. तेव्हा मी अभ्यास करत होते वगैरे. पण रोहन 1.5 वर्षाचा असताना सासूबाई गेल्या. तर ते दॅट वॉज अ सेटबॅक. म्हणजे ऑफकोर्स आईनी मला मदत केली, बट इट वॉज अ काइंड ऑफ अ सेटबॅक. आणि मग त्याच्यानंतर आय टूक अ ब्रेक, कारण रोहन लहान होता. 1 वर्ष ब्रेक घेतला आणि मग मी परत जॉईन झाले. पण परत जॉईन होऊ शकले कारण Pradeep took the load off. He said, I will take care of the child, don't leave your work. आणि मी परत गेले आणि कारण एवढी शिकली आहे तर शिकणं फुकट घालवणं नॉट वर्थ इट. बरोबर आहे. आणि आज डॉक्टर नंदिता पालशेतकर म्हणजे अपॉइंटमेंट घेण्यासाठी सकाळपासून फोनवर असतात. इतकं तिचं कर्तृत्व आहे. हे हा जोक नाहीये, हे तुझं खरं तर कर्तृत्व आहे. नंदिता, मी असं ऐकलं तुझी मैत्रीण म्हणाली की तू साडी वगैरे नेसून कॉलेजला जायचीस वगैरे. का म्हणजे कसं काय? म्हणजे हे कसं? ऍक्च्युली आमच्या घरात सून म्हणजे साडी वापरायची. तर सुरुवातीला मी साड्या घातल्या वगैरे. मग नंतर सासूबाईंनी स्वतःच सांगितलं की नको, आता ही जाते. आणि सासरे ड्रेसेस वगैरे घेऊन यायचे, पॅन्ट सूट्स घेऊन यायचे. आम्ही सांगितलं की साडी पण नंदिता, मला तुझं कौतुक का वाटतं माहितीये का? मी नेसणार नाही, मला असंच करायचंय असं आता पहिल्या दिवशीच सांगतात. तू पण वेगळ्या कल्चरमधून आलेली मुलगी, तू ऐकलंस आणि ते थोडे दिवस का होईना फॉलो केलंस. ही प्रेमाची गोष्ट आहे. काय आहे ना, मी एक तुला सांगू का स्मिता, ती प्रेमळ आहे नंदिता, टू बी फ्रँकली. कारण ती सर्वांना सांभाळून करते, आई वडिलांना, इव्हन तिच्या आई वडिलांना पण एव्हरीथिंग शी. हो, काय नाही म्हणालीस तिथं काय केलं असतं ना मग असं. आय थिंक ते एक शिकण्यासारखी गोष्ट आहे ह्या न्यू जनरेशनला. मी त्यासाठीच प्रश्न विचारलाय, बघू देत सगळ्या. कारण काय आहे ना, मी मे बी 2 महिने 3 महिने त्यांचं मन दुखावलं नाही. ओके, शी वॉज हॅपी की आय वॉज डुईंग वॉट शी वॉन्ट. आणि परत आई वडिलांचे घरात पण तेच होतं की यू शुड फॉलो, रिस्पेक्ट द एल्डर्स. सी, ते कल्चर असतं. आणि 3 महिन्यानंतर तिलाच रिअलाइज झालं ना किती त्रास होतोय हिला साड्या घाला, साड्या, सो शी हरसेल्फ सेड नो, इट्स ओके, यू डोंट हॅव टू वेअर साडीज. सो इट्स, आय थिंक जर खेळीमेळीने ते झालं तर इट्स ब्युटिफुल. सो आय थिंक कुठलीही गोष्ट, ऑफकोर्स नोबडी शुड वॉक ओव्हर यू. म्हणजे टोटली असं नाही समजलं पाहिजे तुला की तुला काय हेच नाहीये, तुझ्यात दमच नाहीये. पण देर आर सर्टन थिंग्स वेअर यू शुड कॉम्प्रोमाइज बिकॉज यू गेट अ बेटर डील आउट ऑफ इट, आय फील. बरोबर. आज नंदिता ज्या फंक्शनला जाते त्यावेळेला तिच्या साड्या पाहण्यासाठी खरं तर असं आम्ही करतो संस्कारांचा बेस. प्रदीप, हे आता आपण खूप हसत खेळत बोलतोय, पण त्यावेळेला ती अभ्यास करणारी, मुलगा लहान, मग रात्री अपरात्री ती ते सगळे पुस्तकं वाचणारी, तिचे मूड्स, किंवा ती ज्या घरातून आलेली आहे आपल्या घरामध्ये पुन्हा एक संसारी मुलगी, बायको, सून आणि पुन्हा आई, कसं सांभाळत तिला? म्हणजे ओके, म्हणजे माझ्या मुलाचा जन्म आहे 8/8/88. 8/8/1988 हा त्याचा जन्मतारीख आहे. आणि मी म्हटलं की आता नंदिता एवढी शिकते, वी हॅव टू सपोर्ट. त्यामुळे मी तिला म्हणजे कुठल्याही गोष्टीला मी कधी नाही असं म्हटलं नाही. आणि ती कॉलेजमध्ये होती, म्हणजे ती रजिस्ट्रेशन पोस्ट होती ना तुझी? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं. तर मला हॉस्टेलला राहायचं, तेव्हा मी माझ्या मुलाला मी तिचा डबा घेऊन जायचा, तेव्हा मी मुलाला पण घेऊन जायचा बरोबर.
तेव्हा 1.5 वर्षात होता मुलगा. अरे बाप रे, हे केवढं कॉम्प्रोमाइज. हॉस्टेलवर राहायचीस तू? हॉस्टेलवर राहावं लागतं आम्हाला. तर ही टूक केअर ऑफ रोहन आणि माझा डब्बा घेऊन यायचे संध्याकाळी. रोज संध्याकाळी टाइम ठरलेला असतो, त्या टायमाला मुलाला घरी जेवून नंतर मी इथं डबा घेऊन मग आम्ही जायचे. त्यामुळे म्हणजे ही मुलांबरोबर मुलाला पण खेळू शकते आणि एव्हरीथिंग शी कॅन डू इट. इनफॅक्ट तुला माहितीये म्हणजे काही 10-15 वर्षापूर्वी मी कामा हॉस्पिटलमध्ये गेलेले, तर ती आयाबाई इतकी म्हातारी झाली, तुम्हाला बेटा बडा हो गया होगा ना, म्हणजे त्यांना पण लक्षात आहे की तो बेटा यायचा माझा डब्बा घेऊन. आई गो बाप रे, हे एवढं ह्याच्या पाठीमागे तुमचं पण कॉम्प्रोमाइज आहे, पण ते गोड कॉम्प्रोमाइज. आणि आता पण मी अभ्यास करते ग, रात्रभर बसून अभ्यास करते, आता त्याला सवय झाली. कधी कधी आम्ही भांडलो की मी त्याला बोलते ना, तुला चांगली तेल लावलेली वेणीवाली घरात चपात्या लाटणारी बायको मिळाली असती, बिचारा गो, जेवायला मिळालं. तू उत्तम कुक आहे ना ती? हो, सध्या कुक नाही आता. ती उत्तम बनवते ना असं मला कळलंय. चहा वगैरे पण म्हणजे करपवते. नॉनव्हेज चांगलं. लिमिटेड रेपर्टरी आहे. हो ना, तुला वेळच मिळाला नसेल ना. फॉन्ड ऑफ कुकिंग. ऍक्च्युली फॉन्ड ऑफ कुकिंग म्हणता येणार नाही, तिला फाउंड ऑफ करता आलं असतं पण तिला टाइमच नव्हता. कारण दररोज म्हणजे ती घरी यायची केव्हा आणि नंतर घरी आल्यानंतर परत जेवण करायचं. एकदा थकून यायची कॉलेजवरनं, त्यानंतर परत येऊन घरी जेवण करायचं. पण मला स्वतःला ते बाजू घेता येते म्हणजे काय. आणि तू म्हणतेस की आमचं जेव्हा भांडण होतं, भांडणाचं काय कारण, कुठलं कारण काय, ते काय नवरा बायकोंमध्ये काय असतं भांडणाची कारण कधी भांडू शकत नाही, त्याच्यावर विश्वास नाही म्हणून नाही. पण खरं म्हणजे की दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. मुख्य म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्याशिवाय तुमचा संसार चालणारच नाही. This is the most important thing. Yeah, and he really supported me, you know, when I needed to माझं स्वतःचं ओन सेंटर काढायचं वगैरे. म्हणजे नॉट ओनली मॉरल सपोर्ट बट फायनान्शियल सपोर्ट ऑल्सो ही गेव मी, यु नो. सो आय वॉज एबल टू डू माय ओन व्हेंचर. स्वतःचं करता आलं आणि त्यामुळे आय थिंक प्रोग्रेस पण माझा त्याच्यामुळे झाला की फॅमिली सपोर्टिव्ह होती. की प्रदीप म्हणजे ठाम माझ्या मागे असायचा. मग तेच म्हटलं जातं ना की लग्न नवऱ्याबरोबर होतं आणि विवाह पूर्ण कुटुंबाबरोबर होतो. आणि हे कुटुंब पालशेत कर असं एक मोठं बॉन्डिंग. नंदिता, तुला मुलगा झाला, छान सांभाळणारं होतं, पण जेव्हा पहिली अशी स्त्री तुझ्या समोर आली की मला मूल हवंय, मला बाळ हवंय, तेव्हा काय तिची मनस्थिती आणि ती मनस्थिती पाहून तुला काय वाटलं? सी ॲक्च्युली माझं जे हॉस्पिटलमध्ये हे काय म्हणतात ख्रिश्चनिंग झालं की बाबा ह्या एक अर्धा OPD असा घ्यायचा की आम्हाला हे मूल नको आहे, यु नो, अबॉर्शनसाठी, की अनवॉन्टेड चिल्ड्रन. आणि अर्ध्या OPDत पेशंट्स असे यायचे की डॉक्टर हमको बच्चा नाही होता है, कुछ तो करो वगैरे. तर तेव्हापासूनच मला असं वाटायचं, यु नो, की हे बाळ इथे घेऊन इथे म्हणजे ह्या हॅपी होतील. आणि जेव्हा मी MD फिनिश केलं तेव्हा मला म्हणजे बेसिक नुसतं डिलिव्हरीजमध्ये नव्हतं करायचं. आय वॉन्टेड टू सुपर स्पेशलाइज. तर तेव्हा यु नो सर्जरी वॉज अ बिग थिंग. फॅन्टॅस्टिक सर्जन्स होते, शिरोडकर, पुरंदरे वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला होती IVF, ही एक टेक्नॉलॉजी होती, यु नो, टेक्निक, टेक्नॉलॉजी वगैरे. मग एका बाजूला ऑफकोर्स स्ट्रेट अवे गो इन टू प्रॅक्टिस किंवा सुपर स्पेशलायझेशन. सो आय डिसाइडेड दॅट आय वॉन्टेड टू गो ऑन दिस साईड, यु नो, गो इन टू टेक्नॉलॉजी, गो इन टू सुपर स्पेशलायझेशन. मी लॅप्रोस्कोपीमध्ये पण गेलेले काही दिवस आणि त्याच्यातून मग IVFकडे वळले. अँड आय मीन मला ते लक्षात आलं की आय कॅन डू दिस ऑल माय लाईफ. की यु नो तो जो जॉय असतो लोकांच्या लाईफमध्ये. आणि आपण एक नुसतं आई वडील नाही क्रिएट करत, आय क्रिएट फॅमिलीज, यु नो, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, आत्या. इट्स अ ब्युटिफुल फिलिंग. इनफॅक्ट माझी पहिली टेस्ट ट्यूब बेबी आता स्वतः डॉक्टर आहे. वाव. हो या, अजिंक्य, तू बऱ्याच वेळा भेटलेली आहे त्याच्या आईला. होय 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 होय. किती आनंद झाला तुला पहिलं बाळ हातात देताना. ऍब्सोल्युटली. आणि तिचा एक मला किस्सा आठवतोय की ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये एक ती डिलिव्हरीसाठी गेली होती. तेव्हा डिलिव्हरी करून ती बाहेर आली. एक ग्रस्त होते आणि ते स्वतः डॉक्टर होते आणि इज अ व्हेरी ओल्ड मॅन. म्हणजे त्यांची ती मुलगी होती.
जेव्हा ती बाहेर आल्यानंतर त्या डॉक्टरांनी तिचे पाय पकडले. अरे गो माय गॉड. हे स्वतः मी बघितलंय आणि त्याला लिटरली माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे मुलांना म्हणजे वडिलांना किती हे असतं की नातू झाला पाहिजे हे. आणि स्वतः डॉक्टर असून त्यांनी तिचे पाय पडले. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे आय एम नॉट हे करत आहे. ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये हे आठवते मला. म्हणून हे खास सांगितलं की एक स्पेशल गोष्ट सांगते. हा म्हणजे अगदी देवाचा माणूस. इतकं प्रे करतो, इतकं धर्माचं करतो. तर आम्ही सगळे म्हणतो की आम्हाला गरज नाही, कारण तो अख्ख्या फॅमिलीसाठी करतो. पण तुला एक सांगू का, म्हणजे तू जे बोलली की पेशंट कधी सिरियस असतो हे असतो, तर ऑफकोर्स वी आर ह्युमन बिंग्स. आम्ही अफेक्टेड होतो. तर मी घरी येऊन ह्याला नेहमी सांगते, चल देवाजवळ प्रार्थना कर की माझी पेशंट लवकर बरी हो. म्हणजे ह्याला सांगते. ऑफकोर्स मी पण माझी पोथी वाचते, कारण एक प्रकारचं मेंटल स्टेबिलिटी येते ती पोथी वाचून. गजानन महाराजांची पोथी वाचते मी. अध्याय 21 अध्यायाचा आहे, त्याला वेळ लागतो, पण एक एक अध्याय करून मी ती पोथी पारायण कम्प्लीट करायचा प्रयत्न करते. पण पहिलं म्हणजे प्रदीप प्लीज प्रे. इट गिव्स मी स्ट्रेंथ. अँड माहित नाही, देव त्याचा ऐकतो. ऍक्च्युली मी ऑलवेज ती आमचं दररोज सकाळी मी निघतो ना, तेव्हा मी ती घरी निघते. प्रदीप मी येते, मी तुला ऑलवेज जाताना नेहमी सांगतो ऑल द बेस्ट, टेक केअर. किती छान. एरवी म्हणजे टिल टुडे आय एम दररोज जाते घरात निघताना हा माझा एक शब्द असतो नेहमी, ऑल द बेस्ट. आय लिव्ह बिफोर हिम. नंदिता, हे जे तू विज्ञानाची उपासक आहेस, वैद्यकीय शास्त्र तू जास्त जाणतेस, पण अध्यात्माची पॉवर सुद्धा आपल्याला खूप हेल्प करते, मदत करते. याच्यावर विश्वास आहे तुमच्या दोघांचा? ॲब्सोल्युटली. I think spirituality is important and it makes you a good person, makes you a good doctor. And spirituality एक प्रकारचं कामनेस आणतं. म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये पण तुम्ही थिंक करू शकता. बरं नंदिता आणि प्रदीप, तुम्हाला एक सिच्युएशन आता मी देणार आहे, तर ती सिच्युएशन तुम्हाला जिवंत करायची आहे. तेच नवरात्रीचे दिवस आहेत, फुल हाऊसफुल झालेलं आहे, आयोजक वैतागलेले आहेत, नो पास ॲट ऑल. आणि तू आलेली आहेस 10 मैत्रिणींना घेऊन, आणि कोणीतरी सांगितले हे आयोजक आहे, त्यांना भेट. सुरू. प्रदीप. आधी त्याचं नाव फाइंड आउट करते. कोण आहे ग तो? तो कोण आहे? तो ब्रॉड शोल्डर वाला कोण आहे? मग त्याच्याकडे जाऊन बघ, आम्ही सगळे 12वीची परीक्षा करतोय, फुल टाइम स्टडी करतोय, आम्हाला एन्जॉय करायचंय. प्लीज प्लीज ओके, 10 मुलींना आम्हाला आत यायचंय. आणि परत तुमच्या दांडियाला पण आम्ही एकदम हे आणू, शोभा आणू. पहिला एक विचार करतो, पहिल्यांदा मला आधी सर्व बघू दे, सगळ्या मुली बघू देत, सगळ्या मुलींना मला बघू देतात, पहिल्यांदा माझा खिसा बघू दे. बिझनेसमॅन म्हणजे बिझनेसमॅन, कारण सोसायटी तर मी सर्व हातामध्ये घेतले, त्यामुळे मला सर्व ते बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी तेवढं 100 रुपये द्यायचे ना. काय प्रदीप, एवढ्या मुलींना. पण मी कधी असं करणार पण नाही. मनी ऑन मी, माय सन, माय डॉटर इन लॉ, माय ग्रँड डॉटर, स्वतःवर काही खर्च करत नाही. प्रदीपजी, आज जरा प्यार का इजहार करना हो तो क्या, कुठलं गाणं तिला अर्पण कराल तुम्ही? बघू मेरे सामने वाले खिडकी में, तिच्याकडे बघू. तू इतकी सुंदर दिसते बघ, तुझ्याकडे बघ. आणि मग नंदिता, तू काय उत्तर देशील? तू असं वगैरे नको करूस. सोचेंगे. त्यामुळे तरी पण कोणत्या गाण्याने उत्तर देशील? कोणत्या गाण्याने उत्तर? आपल्याकडे भरपूर. रूप मेरा मस्ताना, प्यार तेरा दीवाना, कोई हो जाए. आम्ही जरा ओल्ड जनरेशनचे आहोत, काही ओल्ड वगैरे नाही. इतके पण ओल्ड गाणी आता ओल्ड इज गोल्ड. तेरे घर के सामने म्हणायचं होतं, तर तू त्याला रूप तेरा मस्ताना करून टाकलंस. रूप मेरा मस्ताना बोलले मी, तेरा नाही. प्यार तेरा दीवाना. पण तुमची रिलॅक्स होण्याची काय आहे व्याख्या? काय करता तुम्ही दोघे जणांचं रिलॅक्स होणे म्हणजे काय? किंवा दोघांना एक आम्हाला फिरायला आवडतं, लव्ह टू ट्रॅव्हल. म्हणजे अख्खं
इंडिया प्लस जगभर आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे एकत्र. आत्ताच आम्ही ऑस्ट्रियाला गेलेलो. मग तिकडनं माझ्या मैत्रिणी मेडिकल कॉलेजच्या सगळ्या एकत्र भेटल्या कॅनडाला, व्हँकुव्हरला. तर 2 आठवडे करून आलो आम्ही ऑस्ट्रिया फॅमिली. पण वी लाईक टू ट्रॅव्हल विथ फॅमिली. आम्हाला एकटं आम्ही कधी जाऊ शकत नाही. आता आम्ही मारामारी करू. We need someone. No, it's, I think we love people, both of us. We enjoy it. So we like to travel with family, with friends. त्यामुळे धमाल करतो तशी. पिक्चर बघायला आवडतात दोघांनाही. आणि मुख्य म्हणजे मला जेवायला खाणं. ही इज अ फूडी. आय एम व्हेरी फूडी मॅन. खाणं गाणं वेगवेगळ्या प्रकारचं खायला शिकलंय. अगं आम्ही जेव्हा डेटिंग करत होतो ना तेव्हा आलू मटर, त्याशिवाय दुसरं काय. आणि तेव्हा आपण असे लहान असतो ना, नवीन असतो, तेव्हा मग मी पण गपचूप आपली आलू मटर मागूया. हो आलू मटर मागूया. आता मी आलू मटरचं तोंड बघत नाही. 5 वर्ष आलू मटर खाऊन खाऊन. आणि आम्हाला स्वीट्स भयंकर आवडतं दोघांना. आय नो, स्वीट्स पाहिजे, त्याशिवाय झोप नाही. ते अंगावर दिसतं ते. आणि नंदीचं नेहमी असतं की माझं वजन वाढलं. पण ते आता जाऊ दे, ते जेनेटिक आहे. नंदिता, आज आई बाबा तुझ्याकडे पाहिल्यानंतर, म्हणजे तुझ्या आई बाबांना त्यांनी कधी व्यक्त केलंय का ग की इतकी मोठी नुसती स्त्रीरोगतज्ञ, पण त्याच्या पाठीमागे एवढ्या डिग्री आहेत. स्त्रीरोगतज्ञ असणं वेगळं, पण त्याच्यामध्ये इतकं सुपर स्पेशलायझेशन करणं. आणि आज नंदिता पालशेतकर म्हटल्यानंतर की अभिमानानं अनेक मैत्रिणी अशा म्हणतात, अरे आमची मैत्रीण आहे. काय म्हणतात, काय त्यांनी कधी कॉम्प्लिमेंट दिल्या? आय थिंक दे बीन व्हेरी प्राऊड ऑफ मी. म्हणजे माझी आई नेहमी सगळ्यांना सांगायची माझी मुलगी म्हणजे एवढं काय काय केलंय वगैरे एव्हरीथिंग. आणि वडील तर बोलायची माझी ही मुलगी मेरिटवर आलेली आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मधनं नाही आलेली. ही टू बी सो प्राऊड. अँड ऑफकोर्स ही वॉज प्राऊड ऑफ माय अचीवमेंट्स अँड ऑल दॅट. अँड I always thought I'm his favorite. ते असतं. Your brother also they proud. No, and the whole family is proud of what I've achieved. So I think it's the Patil genes. And they're very, but they, you know what, they knew. Palshetkar support. Yes, but they always knew when I was a child and everything. I used to always do well in everything, studies, sports, anything you give me. So I would do well. So they knew that this child is going to do well. बरोबर. बाबांनी कुठपर्यंत हिचा प्रवास पाहिला, तुमच्या वडिलांनी कुठपर्यंत प्रवास पाहिला तिचा? माझे वडील आता 2 वर्षापूर्वी गेले, 93 एजला. म्हणजे डॉक्टर नंदिता पालशेतकर हे सगळं पाहिलं? हो, आता म्हणजे 2 वर्षापूर्वी माझे वडील, ही लिव्हड विथ मी, आमच्या बरोबर राहायचे माझे वडील. म्हणजे तुझा आणि त्यांचा कसा संवाद असायचा? फॅन्टॅस्टिक. म्हणजे कुठल्या असं म्हणा, तुला एक सांगू का, if any decision had to be taken regarding the family or anything, he would always take my opinion. I mean, that was something wonderful. He used to give me that, he trusted my judgment. वा. आणि तर एखादा प्रसंग सांगशील? His daughter was not well. She died at the age of 35. तर तिची मुलगी आहे. तर he has always told me to take care of her. I mean, and he knew I'm the one who will take care of her. He always told me that नेहाची कोण काळजी घेईल तर तू आणि प्रदीप घेणार. म्हणजे she's like my daughter now. Today she's become a big girl. She's working with Axis Bank now and doing very well. तर he always knew that if anybody in the family needs anything, Pradeep and Adita will be there. Like, I won't be the wife who will stop him ki he nako karu, te nako karu. I will be the wife who will encourage him ki family साठी केलं पाहिजे. पण माझं ना लाईफमध्ये स्मिता काय झालंय की माझी जेव्हा डिग्री जाणार होती, बिकॉज आय वॉज सिटिंग ॲट होम, तर एक अननोन माणसानी मला मदत केली. त्याला काही माहीत नव्हतं माझं बॅकग्राऊंड, काही नाही. मी अशी यंग गर्ल गेले विथ अ चाइल्ड अँड आय सेड मला असा प्रॉब्लेम आला, त्यामुळे मी जाऊ नाही शकले. त्यांनी 2 मिनिटात माझं काम केलं. अँड लुक वेअर आय एम टुडे. I mean, I wouldn't have got my MD degree, but I would have been with D.Y. Patil then. घरात बसले असते. पण
पण अननोन माणसानी अननोन मुलीची मदत केली आणि तिचं लाईफ किती बदललं. काय माझं फिलॉसॉफी इन लाईफ इज इफ आय कॅन हेल्प एनीबडी आय विल हेल्प देम. इफ इट्स इन माय बस आय विल डेफिनेटली डू इट. Anybody. I don't need to know you. I don't need to know anybody. पण I think आपल्याला लक्षात येत नाही आपली एक ऍक्शननी कोणाचं तरी काही लाईफ बदलतं. तेच मी म्हणतो ना, अध्यात्माची पॉवर. कदाचित गजानन महाराजांच्या रूपात कोणीतरी येऊन तुला मदत केली असेल. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आज तू पण इतकी समाजसेवा करतेस. अनेक गरीब ज्यांना म्हणजे पैशाची किंवा आर्थिक अडचण आहे त्या मुलींना सुद्धा तू ट्रीटमेंट करतेस. पण तो आनंद बघण्यामध्ये तुला खूप ट्रीटमेंट खूप अवघड असते. त्या मुलींचं काउन्सिलिंग करणं, त्या मुलींना शारीरिक उपचार घेण्यास सक्षम बनवणं, यामध्ये किती मोठी जबाबदारी टास्क आहे तुझ्यासाठी. आय थिंक जर तू बघितलं तर मेंटल इश्यूज शिकार असतात ज्यांना मुलं होत नाहीत ते. आणि त्या मुलींबरोबर एक एम्पॅथी दाखवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपण त्यांचं दुःख समजू शकतोय. वी कॅन डू समथिंग, वी विल ट्राय टू डू समथिंग. सो आय थिंक ते फार महत्त्वाचं आहे. आणि काही मुलींना म्हणजे मी काउन्सिलिंग स्वतः करते वेन आय एम कन्सल्टिंग. पण काही मुलींना मदत लागते काउन्सिलर्सची. तर त्यांना डेफिनेटली आम्ही रेफर करतो आणि मदत घ्यायला लावतो. इनफॅक्ट परवाच एक पेशंट आलेली, तिला मुलं झालेली आहेत आणि ती बोलली व्हॉट, तुम्ही मला पहिल्यांदा भेटली तेव्हा बोलली की यू नीड हेल्प. अँड दॅट वॉज सो इम्पॉर्टंट. आणि मी जाऊन हेल्प घेतली आणि मला सांगितलं गेलं की तू हे सगळा स्ट्रेस बाजूला काढून ट्रीटमेंट कर आणि तुझं आपोआप हे सगळं जाणार, तुला गोळ्यांची पण गरज नाही. अरे वा. सो आय मीन आय थिंक टू अंडरस्टँड एक दिल पाहिजे. म्हणजे इट्स नॉट ओनली जस्ट ट्रीटमेंट. यू नीड टू अंडरस्टँड पीपल अँड यू नीड टू बी इन हर शूज. म्हणजे मला नेहमी मी पेशंट आली की मी विचार करते माझी बहीण असती तर मी काय केलं असतं, माझा मुलगा असता तर मी काय केलं असतं. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ डॉक्टर. आणि ऑफकोर्स यू कांट प्लीज एव्हरीवन, बट जितकं करता येईल तितकं मी प्रयत्न करते. समोरच्या व्यक्तीला आनंदी पाहणं याच्यामध्ये तुला जास्त समाधान आहे. प्रदीपजी, हे सगळं सांभाळायचं म्हणजे घर सांभाळायचं म्हणजे हिची मोठी करिअर सांभाळली, हिला तुम्ही प्रोत्साहन दिलं. तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा तुमची खूप मोलाचं योगदान आहे. 75 वर्षांची परंपरा तुमची, 50 वर्ष तुम्ही सांभाळत आहात. तुम्ही किती झोकून दिलेले आहेत तुमच्या उद्योगाला. आज खूप मोठं नाव आहे म्हणजे हिरा डायमंड याच्यामध्ये. आणि तुम्ही डॉक्टरेट तुम्हाला मिळालेली आहे, म्हणजे तुम्ही PhD केलेली आहे. साठी अभिनंदन तुमचं. थँक्यू. माझ्या वडिलांनी ऍक्च्युली हा बिझनेस चालू केला 1947. तेव्हा ते ज्वेलरी बाजारामध्ये होतं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जेव्हा ते शिकायला होते चर्चगेटला एका फॅक्टरीमध्ये, तिकडनं मग ते शिकून स्वतः तर त्यांनी चालू केलं ज्वेलरी बाजारमध्ये. नंतर त्यापासून आम्ही वडिलांनी चालू केल्यावर हळूहळू वाढत आम्ही माईमला फॅक्टरी केली मोठी. नंतर माईमला फॅक्टरी केल्यानंतर मग मी 1980 मध्ये मी बिझनेसमध्ये आलो. नंतर मी बिझनेसमध्ये आल्यानंतर मग मी मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं होतं पहिले डायमंडचं. नंतर हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग करून नंतर मी ज्वेलरीमध्ये आलो आणि ज्वेलरी चालू केली. मग माझे भाऊ आले नंतर, माझे दोघंही भाऊ प्रशांत, दिलीप, जैन. तर त्यांनी मला सपोर्ट केला. मग आम्ही सर्व भावंड, आमचा सर्व जॉईंट फॅमिली बिझनेस आहे अजूनपर्यंत, जॉईंट फॅमिली बिझनेस आहे. आणि सर्व आम्ही तिघं भावंड आम्ही ऑफिसमध्ये एका टेबलावर बसतो आजपर्यंत आणि एकमेकांत आम्ही डिस्कस करत असतो की आज काय करायचं काय नाही. आणि ऑफिसमध्ये आम्ही शोरूम बनवलं आहे ज्वेलरीचं. त्यामुळे आम्ही अपॉइंटमेंट प्रमाणे घेतो. आणि प्लस माउथ टू माउथ पण आमचं वर्डिंग आणि एवढं वडिलांनी नाव केलं आहे. आणि आम्ही ओनली महाराष्ट्रीयन इन दिस स्टेट. BKC मध्ये, भारत डायमंड बुसमध्ये 3500 ऑफिसेस आहेत. फक्त एकच महाराष्ट्रीयन लोकांचं ऑफिस आहे त्या भारत डायमंड बुसमध्ये. फॅशन इंडस्ट्री सांगू का, यांचं जे ह्यांचे वडील होते, ही वॉज अवॉर्डेड अमेरिकेत बेस्ट कारागीर. वा. आणि डायमंड मध्ये कलर, कट, कॅरेटेज असतो आणि क्लॅरिटी, आय थिंक 4 C's असतात.
बरंच काही शिकल्या. तर ते प्लॅन करण्यात हा आणि त्याचे वडील मास्टर्स. सो कुठलाही मोठा डायमंड जो सॉलिटेअर्स जे आहेत ते पहिले यांनी इंट्रोड्यूस केलेले, तर कुठलाही मोठा डायमंड जो इंडियात बनला गेलाय तो असा नाही. मे बी 15 वर्षापूर्वी दादांना दाखवलाच गेला. म्हणजे जेवढे इंडियामध्ये सॉलिटर डायमंड यायचे ते आमच्या फॅक्टरीमध्ये बनवायचे, कारण माझे वडील ही नोज व्हेरी, म्हणजे त्यावेळेला प्लॅनिंग मशीन नसायच्या आणि कम्प्युटर्सनी आता AI घेतलंय ना सगळं. सर्व कॉम्प्युटर प्रमाणे आता सर्व हिरे बनतात, तर त्यावेळेला कॉम्प्युटर प्रमाणे चालत नव्हते. त्यामुळे माझ्या वडिलांचं नॉलेज आणि माझे वडील एवढे निरखून बघायचे, एक हिरा काय कायला महिनाभर तो बनवत नसायचे, कारण जिथपर्यंत त्यांना तो प्लॅन नाही बसत तिथपर्यंत ते चालू नाही करायचे. व्हॉट फॅसेट्स टू कट, व्हॉट वेदर यु नो, एका हिऱ्यामधनं किती आपण पैसे उभे करू हे त्याच्या पाठी त्याचा हेतू आहे. आणि ही नोन आहे द वेल नोन ज्वेलर, आय मीन कटर इन एशिया. तुम्ही ती परंपरा चालवताय हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मराठी माणसाचं नाव या क्षेत्रामध्ये सर्वजण आहे डायमंड मध्ये आहेत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फक्त आम्हीच आहोत. वा 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 वा. प्रदीप, तुमचा मित्र म्हणत होता की कुठलाही पहिला हार आहे बघतो तर ते नंदिता समोर आहे असं गृहीत धरूनच तो बनवला जातो, म्हणून तो जास्त छान होतो. बरोबर आहे? गोष्ट खरी आहे, पण पहिले बायको दिसते ना लावून तिला बरं आहे तिचं. हा हे बरं आहे, व्यवस्थित आहे. आम्ही ऑफिसमध्ये एक हे घेतलंय, आपलं मशीन घेतलंय, तर त्यामध्ये त्या बाईचा चेहरा ठेवतो आणि तिला कसा तो दिसतो हे आम्ही दाखवतो. की तू जर गेलीस ऑफिसमध्ये तर तुला त्या मशीनच्या समोर उभं करतील आणि म्हणजे तू दिसशील त्याच्यात, आणि तो नेकलेस म्हणजे हाऊ इट लुक्स ऑन युअर बॉडी. तर आता बायको गरज नाही. नाही, पण बनवताना तर बायकोचा विचार करत असशील. कारण आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे ना, त्यामुळे एव्हरीथिंग न्यू नवीन येत चाललंय. हो, तुमच्या दोघांचं आहे ना, म्हणजे दोघेही नवीन म्हणजे वैद्यकीय क्षेत्र पण किती पुढे गेलेलं आहे. रोज काहीतरी नवीन, बोलायचंच काम नाही. हे सगळं आत्मसात करताना कायम अभ्यासवृत्ती ठेवावी लागते ना दीता? ॲब्सोल्युटली. आय थिंक अभ्यास नाही केला तर तुम्ही डॉक्टर नाही होऊ शकत, कारण नाही तर मग तुम्ही स्टॅग्नेट होता. कारण एव्हरी मिनिट देर इज अ न्यू थिंग हॅपनिंग इन द वर्ल्ड. त्यामुळे अपडेट राहणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण सगळे कामात व्यस्त होतो, नो हॉलिडे. म्हणजे तू तर म्हणजे रविवार वगैरे असताना सुद्धा तुला कित्येक वेळेला जावं लागतं. आणि कोविडचा पिरियड हा कसा एन्जॉय केला की कंटाळा आला तुम्हाला? आम्हाला कधी अजिबात कंटाळा नाही, अजिबात मज्जा. म्हणजे जे फॅमिली गेट टुगेदर जे मिळालं, आणि कोविडमध्ये लोकांना शिकवलं व्हॉट इज द फॅमिली लाईफ. खरं, कारण कोविडच्या अगोदर लोकांना अजिबात वेळ नव्हता, एकमेकांना पण बोलायचा वेळ नव्हता. त्यामुळे I mean, it was really a time we spent together. I think कोविडनी फॅमिली व्हॅल्यूज टीच केले, प्लस लाईफ किती फ्रॅजाईल आहे, कधी काही होऊ शकतं. जर तुमची एकामेकाशी चांगली असली रिलेशनशिप, आय थिंक इट वॉज अ गुड टाइम टू एन्जॉय. दॅट्स ट्रू. रिलेशनशिप म्हणजेच नवीन क्रिएशन, आणि नवीन क्रिएशन, नवीन घडवणं. तू तुझ्या आईची मुलगी, मग तू लग्न केलंस, तुला रोहन झाला, रोहनला मुलगी झाली. हे सगळं चक्र तू कशा पद्धतीने पाहतेस ग? जन्म आणि पुन्हारी हे. आय थिंक इट्स अ ब्युटिफुल सर्कल ऑफ लाईफ, आणि आय एम रिअली हॅपी अँड आय फील की यु नो हेल्थ असणं हे फार महत्त्वाचं आहे. हेल्दी राहणं म्हणजे ऑफकोर्स रिलेशनशिप चांगलं असलं तर हॅपीनेस असतो, पण हॅपीनेस बरोबर हेल्थ पण असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आता यु नो ॲज यू गेट ओल्डर यू रिअलाइज गुडघा दुखतोय, पाय दुखतोय, पाठ दुखतीये. सो ऑल दोज थिंग्स कम इन टू प्ले. त्यामुळे हेल्दी राहणं, गुड एक्सरसाइज, गुड फूड, यु नो, अँड मेंटल हेल्थ
आय थिंक इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इनफॅक्ट हे 3 पिलर्स मी माझ्या पेशंट्सना पण सांगते की तुम्हाला जर मूल हवं असलं, इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट जी मी देते त्याच्यासाठी हे 3 पिलर्स फार महत्त्वाचे आहेत. आणि मेडिटेशन, माइंडफुलनेस, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ब्रेनला एक शांतता मिळते. नंदिता, आत्ता मला सगळं बोलताना म्हणजे अनेक वर्ष जरी ओळखत असेल तरी इतकं आतून आपण बोलतोय, मला वाटतं की तू गर्भामध्ये ते पैलू पाडतेस, हा हिऱ्यांना पैलू पाडतो. पैलू पाडणं आणि त्यांचं सौंदर्य कोलवणं आणि आहे त्याच्यातून पुन्हा नवीन काहीतरी उगवणं, हा तुमच्या दोघांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. प्रदीप, कसं बघता आयुष्याकडे आता? आयुष्यामध्ये आता एवढं आपण केलेलं आहे, तर लोकांना आपण किती मदत करू शकतो. म्हणजे आपण एवढं आपलं लाईफ हे केलं आणि आपल्याला सर्व माहिती आहे की आपण कसं जगलो आत्तापर्यंत आणि आपण लोकांना कसं पुढे हेल्प करू शकतो ते मी बघत असतो. कारण लोकांसाठी मी काय देऊ शकेन. तुला एक सांगू का ह्याच्याबद्दल? ह्याची वृत्ती आहे सेवा करणं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ही यूज टू डू सो मच की मला इनॲडिक्वेट फील व्हायचं की तो इतकं करू शकतो आणि मी नाही करत. इट गेव मी अ कॉम्प्लेक्स. पण देन लेटर ऑन I said, okay, this is what I can do because I have other commitments, everything else. तो त्याचे बाकीचे कमिटमेंट्स करून सुद्धा करू शकतो. दॅट इज द क्वालिटी. इनफॅक्ट त्याचे वडील पण तसेच होते. एव्हरीबडी यूज टू से हिज वडील डज ऑल द वर्क. आणि आता म्हणजे ही इज टेकन हिज प्लेस. दादांसारखा त्यांचा मुलगा पण आमची सगळी कामं करतो, आम्हाला मदत करतो. आय थिंक ते एक म्हणजे मला तर माझ्या एक्सपिरियन्सेसनी इकडे वळवलं. अँड ऑफकोर्स माझे वडील, आय हॅव नेव्हर सीन माय फादर से नो टू एनीबडी. म्हणजे काही काम. मला हिच्या आईनी म्हणजे मला मुलासारखं, म्हणजे माझी आई गेली तर हिच्या आईने मला स्वतःच्या मुलासारखं मग त्यांनी मला म्हणजे प्रेम दिलं. हो, कारण मी रविवारची ट्रॅव्हल करायची तर हा रविवारी मम्मी बरोबर जाऊन बसायचा. तिलाही छान आधार, एक गप्पा मारणे, संवाद फार महत्वाचा असतो. जावाई म्हणून कधी त्यांनी मला ट्रीट नाही केलं. नंदिता, तुझी प्रखर बुद्धिमत्ता, तुझं स्वतःची प्रतिभा, तुझं जे तेज आहे, पण त्या तेजाला मात्र एक वेगळ्या पद्धतीने पैलू मात्र प्रदीपने पाडलेले आहे ना. त्यामुळे तुझा प्रभाव असा पसरलेला आहे. सगळं क्रेडिट तुझं आहे, प्रदीपजींचं आहे. आणि प्रदीप जे आहेत त्यांची जी शांतता आहे त्याला कुठेही धक्का न लावता त्यांच्या प्रती इतका आदर तुझा आहे, तो आदर दिसतो आहे. असंच उत्तम काम करा. तू खूप काम करते आहेस. तुम्ही हे पालशेतकर, आपली आज जी मराठी माणसाची जी पिढी आहे 75कडनं आता पुढे निघालेली आहे, ती शतक महोत्सवी ठरो. तुझे किती बाळं आता नांदतायत गुण्या गोविंदाने, त्या आयांचे जे सगळे ब्लेसिंग आहेत ते तुला मिळालेलेच आहेत. खूप मजा आली आज. आणि प्रेमाच्या गोष्टीमध्ये आमचे राजा राणी किंवा राजकन्या आणि आमचा राजकुमार आलेले आहेत. मनपूर्वक महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं सह्याद्री वाहिनीकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.